नमस्कार मंडळी, बरे आस ना? बरेच राव बाबांनो. तर आज फाटपटी आईन पुरणपोळी बनवल्या नव्हती, कारण तिच्या झिलाचो आज बड्डे होतो, म्हणजे मीच तो. म्हणून मी पण फाटपटी उठलोय, अंगार चार पाण्याचे तांबे ओतलोय आणि येऊन सरळ पुरणपोळीच्या ताटावर बसलोय. मटामटा करून खालय आणि मग निघाले कुणकेश्वर दर्शनाक. आज पहिलो श्रावण सोमवार, म्हणून म्हटलं कुणकेश्वराचं दर्शन जाऊन घेऊया. कुणकेश्वर मंदिराच्या परिसरात पोहोचताच कानार आवाज पडलो तो टाळ मृदुंगाचो आणि बुवाच्या आलापीचो. आतमध्ये जाऊन बघतोय तर गावकऱ्यांचा भजन चालू होता. गर्दी पण भरपूर होती. म्हटलं लाईनीत राहूया आणि दर्शन घेऊया. पहिला दर्शन वगैरे घेऊन झाला थैनेले कुणकेश्वर बीचला. आज कुणकेश्वर गावातल्यांचे क्रिकेटचे मॅच होते. म्हटलं ते थोडे वेळ बघूया. थैने घराजवळ इलय आणि घराजवळ बसलेलं तर माका इलो पोरग्यांचो फोन. म्हटलं विशाल शेठच्या लगेच दुकानावर ये. मी दुकानावर गेले आणि शॉकच झालोय. पोरग्याने आमचे 4 केक आणल्याने होते. लोकांच्या बड्डेंका मॉप फिरलोय. पोरग्याने आज माझो बड्डे साजरो केल्याने होतो. भावानं तुम्ही दिलेला प्रेम, स्नेह आणि विश्वास मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन करून ठेवीन. आमचं विशाल भाई माझ्या सगळ्या लाडक्या भावांचे मनापासून आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय. त्यानं घराजवळ इलय तितक्यात माझा मावस भाऊ तेजस केक घेऊन घराजवळ हजर झालो. मग काय तो पण केक कापलोय आणि अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस खूप आनंदात गेलो. आज जेनी जेनी माका मेसेज करून फोन करून बड्डेच्या शुभेच्छा दिल्यानी त्यांचे खूप खूप आभार. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी कायम राहून देत.